तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्सच्या चॅनलवरती। तर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी देणारा हा जे.आर. असणार आहे। राज्यातील अशा महिला लाभार्थी की ज्यांचे पती व त्याचबरोबर वडील हे हयात नाहीत व अशा महिला ज्या घटस्फोटित आहेत त्यांच्यासाठी आता एक नवीन नियम नवीन बदल हा ई-केवायसी प्रक्रियेमध्ये करण्यात आलेला आहे। तर त्यांना आता त्यांची जी कागदपत्रे आहेत ती कोणाकडे द्यायची आहेत व त्याचबरोबर त्या पुढील देखील ई-केवायसीची प्रोसेस काय आहे यास मान्यता देणारा जे.आर. हा शासनाने नवीन पद्धतीने निर्गमित केलेला आहे। तर या जे.आर. मधून आपण या ई-केवायसी प्रक्रियेसंदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे.आर. आणि या जे.आर.चा विषय तुम्ही इथे पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जे.आर.चा असणार आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे.आर. दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे आहे प्रस्तावना। या प्रस्तावनेनंतर आपण डायरेक्टली शासन निर्णय हा पाहूया की ज्यामध्ये जो नवीन बदल करण्यात आलेला आहे त्यास मान्यता दिलेली आहे। तर आता अशा लाडक्या बहिणींना पुढे काय करायचं आहे, ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची आहे याविषयीची माहिती यामधून आपण आता जाणून घेऊया। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता शासन परिपत्रक। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता दिनांक 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ हे आता देण्यात आलेली आहे। म्हणजेच राज्यातील उर्वरित ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना आता 31 डिसेंबर पर्यंतच ई-केवायसी करता येणार आहे। त्यानंतर त्यांना ई-केवायसी करता येणार नाही। त्यामुळे ही शेवटची आणि अंतिम मुदतवाढ ही देखील असणार आहे। तर त्यानंतर आता आपण पाहूया पुढील ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आता काय बदल करण्यात आलेला आहे, त्यांना त्यांची ई-केवायसी कशी पूर्ण करायची आहे याविषयीची माहिती आता आपण येथून पाहूया। त्यामध्ये या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा त्या घटस्फोटित आहेत तर अशा लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी करावी व तदनंतर त्यांनी त्यांची पती अथवा वडील यांचे अधिकृत प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यायची आहे आणि ही देण्याची देखील मुदत ही 31/12/2025 पर्यंतच आहे। तर तुम्ही पाहू शकता जो की प्रॉब्लेम होता तो म्हणजे ज्या राज्यातील अशा लाभार्थी महिला आहेत की ज्यांचे वडील किंवा पती हे हयात नाहीत व त्याचबरोबर अशा लाभार्थी महिला की ज्या घटस्फोटित आहेत तर त्यांना आता काय करायचं आहे, त्यांना सुरुवातीला त्यांची ई-केवायसी ही पूर्ण करायची आहे आणि पूर्ण केल्याच्या नंतर ज्यांचे वडील व त्याचबरोबर पती हे हयात नाहीत त्यांचं जे मृत्यू प्रमाणपत्र आहे ते त्यांना सादर करायचं आहे व त्याचबरोबर जे घटस्फोटाचं प्रमाणपत्र आहे ते देखील घटस्फोटित महिला लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविका यांच्याकडे याची सत्यप्रत ही सादर करायची आहे आणि ही सादर करण्याची शेवटची वेळ देखील शेवटची मुदत देखील 31 डिसेंबर 2025 पर्यंतच असणार आहे। तर सोपं सोल्युशन याचं काढलेलं आहे ते असं आहे की ज्या अशा लाभार्थी महिला आहेत ज्या घटस्फोटित आहेत किंवा ज्यांचे वडील हयात नाहीत किंवा पती हयात नाहीत त्यांना ज्यांचे हयात नाहीत त्यांना त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र, वडील किंवा पतीचं मृत्यू प्रमाणपत्र हे अंगणवाडी सेविकेकडे सादर करायचं आहे आणि घटस्फोटित महिलेला तिचं जे घटस्फोट प्रमाणपत्र आहे त्याची सत्यप्रत ही देखील अंगणवाडी सेविका यांच्याकडे सादर करायची आहे। पण सादर करण्यापूर्वी त्यांना त्यांची ई-केवायसी ही पूर्ण करायची आहे। त्यासाठी देखील मुबलक जी ऑप्शन आहे ते या वेबसाईटवर ई-केवायसीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे। अशा प्रकारची मान्यता देणारं सोल्युशन, अशा प्रकारचा पर्याय हा आता ई-केवायसी करण्यासाठी अशा लाडक्या बहिणींना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि यास मान्यता देणारा जे.आर. हे परिपत्रक हे देखील महिला व बालविकास विभागाअंतर्गत काढण्यात आलेलं आहे। तर त्यापुढील देखील काय नवीन बदल आहे, काय माहिती आहे ती देखील आपण जाणून घेऊया। तर अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई-केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO यांच्यामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी। तदनंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत शासनास याबाबतीत शिफारस करावी। तर तुम्ही पाहू शकता तुम्ही जेव्हा म्हणजेच अशा लाभार्थी की ज्यांचे
पती किंवा वडील हे हयात नाहीत किंवा त्या घटस्फोटीत आहेत, त्या जेव्हा अंगणवाडी सेविका यांच्याकडे त्यांची सत्यप्रत देतील, मृत्यू प्रमाणपत्राची असेल, घटस्फोट प्रमाणपत्राची असेल, ही दिल्याच्या नंतर ज्या संबंधित अंगणवाडी सेविका आहेत त्या त्यांची पुढील कार्यवाही कशाप्रकारे करणार आहेत याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे। त्या सुरुवातीला शिफारस जी आहे ती सूट म्हणजे यांच्या KYC मध्ये यांना वडील नाहीत किंवा पती नाहीत अशा प्रकारे जी शिफारस आहे ती त्यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे करावी आणि यांच्या मार्फत जे जिल्हा अधिकारी आहेत म्हणजे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आहेत यांच्याकडे ही तक्रार जे आहे ते जिल्हा प्रकल्प अधिकारी करील आणि यांना या KYC अंतर्गत लाडकी बहीण योजनेअंतर्गत सूट देण्यात यावी अशा प्रकारची जी शिफारस आहेत ती अंगणवाडी सेविका यांच्याकडून करण्यात येणार आहे। आणि अशा प्रकारे ज्या अशा महिला आहेत की ज्यांचे पती किंवा वडील व त्याचबरोबर घटस्फोटीत आहेत त्यांना अशा प्रकारे या योजनेअंतर्गत सूटही मिळणार आहे। अशा प्रकारची जी नवीन बदल आहे, अशा प्रकारचा जो नवीन बदल आहे तो नवीन बदल करण्यास या शासन निर्णयाने मान्यता ही देण्यात आलेली आहे। तर ही होती या संबंधीची सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत